फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आता आम्ही जात आहोत टाकडघाट. आमची झाली आहे तयारी. सकाळचे वाजले 8:30. आम्ही निघालो. तुम्हाला पूर्ण टाकड. तर चला, तुम्हाला आता समजलंच असेल, आपण जात आहोत टाकडघाट. आजचा स्पेशल व्हिडिओ आहे. आणि टाकडघाट हे नागपूर जवळच आहे. नागपूर थोडं समोर आहे. टाकडघाट आधी आहे. बुट्टीबोरी टाकडघाट. टाकडघाट एक देवस्थान आहे जिथे खूप मोठं बुद्धांचं विहार आणि त्याचबरोबर विठुबाबाची खूप मोठी मूर्ती आहे. तिथे विठुबाबाच्या नावानेच ओळखलं जातं टाकडघाटला. आणि आता आम्ही जस्ट गाडीने जात आहोत, निघालो आहोत घरनं. तर आम्ही आज सकाळीच निघालो. म्हणजे आम्ही कधीच लवकर नाही निघत, पण यावेळेस आम्ही मुद्दाम, आम्हाला आरती मिळाली पाहिजे विठुबाबाची, त्यासाठी म्हणून आम्ही आता लवकरच निघालेलो आहे. अगदी सकाळीच उठून आंघोळ पाणी करून जस्ट आम्ही जेवण नाही, नाश्ता नाही, काहीच नाही करता आम्ही निघालो. आणि जस्ट आता यांनी पेट्रोल भरून घेत आहे, कारण पेट्रोल भरूनच आपल्याला समोर जायचं आहे त्यासाठी. तर आम्ही आहोत 4 जण इथे. आणि सोबतच आता भाऊ वगैरे येणार आहे. तो होणार आहे समोरून वरुऱ्यामधनं, तर त्याला तिथूनच घेणार आहोत. आणि टाकडघाटला आम्ही दरवर्षी वर्षातून 2दा तरी जातोच. मात्र म्हणजे एक श्रद्धा आहे, ती श्रद्धा आपण एक करतोच. तर आमच्याकडे खूप विठुबाबाला खूप जास्त मानतात, तर त्याच्यामुळे आम्ही वर्षातून 2दा, वर्षाच्या सुरुवातीला, शेवटला किंवा मध्ये जेव्हाही आपल्याला टाईम मिळेल तेव्हा आम्ही टाकडघाटला जातो. सोबत नेहमी जाताना आम्ही डबा वगैरे सोबत घेऊन जायचो. पण यावेळेस असं झालं आहे की आम्ही सकाळीच निघालो, कारण माझ्या एका मामीने म्हटलं की तुम्ही टाकडघाटला जाता, पण मात्र तुम्ही कधीच आरती वगैरे तुम्हाला मिळत नाही. तर आरती होती 11ला आणि आम्ही नेहमी घरूनच 12ला निघायचो. तर त्याच्यामुळे आम्ही कधीच आम्हाला आरती वगैरे काही मिळाली नाही. पण आता यावेळेस विचारच केला होता की नाही, आपल्याला आरती मिळाली पाहिजे. तर यासाठी म्हणून आम्ही सकाळीच निघालो आहोत. तर आम्ही घरूनच, मला वाटतं 7-7:30 आम्हाला घरून झाले असेल. आणि जस्ट आम्ही तिथे पोचतो तिथेच, म्हणजे आम्हाला जे पाहिजे होतं ते मिळालंच. तर ते तुम्हाला समोर कळेलच. आणि इतक्या छान, म्हणजे सकाळी निघाल्यामुळे इतकं मस्त वातावरण वगैरे. आणि आणखी सोबतच जो गारवा होता, म्हणजे आता थोडासा हलकासा उन्हाळा लागत आहे, तर त्याच्यामुळे तो जो छान गारवा होता तो इतका होता, म्हणजे वातावरणामध्ये खूप सुंदर आणि खूप प्रसन्न वाटत होतं. तसंही आपण देवस्थानाला कोणत्याही जातो तेव्हा प्रसन्नच वाटतं. तर इतकं मस्त वाटत होतं. म्हणजे ते सकाळी आणि लोकांची चहलपहल. तर आम्ही चंद्रपुरातच आहोत, अजून आम्ही जायचंच आहोत. आणि जसे एक स्टॉप येत गेले तसं आम्ही दाखवणार आहोत. तर म्हणजे जायचं तर भरपूर जणांना नव्हतं, पण सकाळची वेळ असल्यामुळे तर असं कुणाचंच जमलं नाही वेळेवर. नाहीतर आम्ही नेहमी, आमची गाडी फुल असते आणि फुल गाडीतच आम्ही जातो. पण यावेळेस पहिल्यांदाच असं झालं. हा पुलिया इतका सुंदर वाटतो की इथून असं खूपच सुंदर वाटतं हा पुलिया, म्हणजे डायरेक्ट पाहताना. तर त्याच्यामुळे ते स्पेशल मी त्याच्यासाठी म्हणून तो व्हिडिओ टाकलेला आहे. अतिशय सुंदर. आणि मिस्टर आहेत गाडी चालवत, आयु नेहमीप्रमाणे समोर बसून. आणि आम्ही दोघी मायालेकी आहोत ज्या बघत आहोत. आता इथे आम्ही वरुऱ्याला येऊन पोचलेलो आहोत. तर हे बघा, तुम्ही बघू शकता. आणि आता माझा भाऊ येत आहे, तर तो वरुऱ्याला असतो. तर हे बघा, आता हा आलेला आहे. आणि आता आम्ही समोर, तर आम्हाला इथे येत आहे आता 8:30-9 झालेले. आणि आम्ही आता त्याला घेतलं. आणि सोबत आयु काही मानत नव्हता, त्याच्यामुळे तो पण समोरच बसला आपल्या मामाबरोबर, मामा भाषा एकत्र. कारण मागे तर भरपूर जागा होती, पण आयूला मात्र समोरच बसायचं होतं. तर इथे आता भाऊ पण आलेला आहे आणि सोबत वहिनीसुद्धा आणि भाषेसुद्धा येणार होते. पण भाषांचे होते पेपर, ते लहान आहेत पण आता त्यांचे शेवटचे पेपर आहेत. त्याच्यानंतर नवीन स्कूल लागेल. आणि मी व्हिडिओ अपलोड, म्हणजे व्हॉइस ओव्हर देत आहे, तर मला एवढा ठचका येत आहे की 3दा झालं मी उठून हा आणखी बंद करून आणखी सुरू करत आहे. अशा प्रकारे सुरू आहे. सोबत टोल नाका गेलेला आहे. आपल्याला असे 2 टोल नाके लागणार, पण मात्र मी सांगितल्याप्रमाणे आता एक झालेला आहे. आणि आता मी जस्ट थोडंसं समोर जाऊन थांबलो आहे वरुऱ्याला. आणि मला नेहमीप्रमाणे आवडतं तेच चाकोल्याने चिवडा होता, त्या पॉकेटचाच होता, तो आम्ही घेतलेला होता. ते आता आम्ही खात आहे. हे आहे शेंगदाण्याचे लाडू. आणि भाऊ आणि आयु दोघेजणी गेले आहेत नाश्ता काहीतरी आणायला, कारण आम्ही सकाळीच असंच निघालेलो होतो. आणि आता 9 वाजता आम्हाला सुद्धा थोडंसं होतं, भूक लागल्यासारखी झालेली, आमच्यापेक्षा पण पोरांना जास्त. तर त्याच्यामुळे पियुती चाकोल्या आहेत त्याच खात बसलेली आहेत. आणि आयु आणि तर समोसे जे आणेल ते तुम्हाला दिसेलच त्यात. आणि ह्या चाकोल्या खूप छान वाटतात, मला हे आवडतात. तर मी कधी येताना मार्केटमध्ये गेली की घेऊन येते. आणि म्हटलं, आणि व्हॉइस ओव्हर करायचं कारण हेच आहे की गाडीमध्ये आहे गाणं सुरू, तर त्याच्यामुळे
कॉपीराईट नाही यावं म्हणून मी आता पूर्ण व्हॉइस ओव्हरच करणार आहे, कारण गाडीमध्ये खूप गाणे सुरू होते. आम्ही गाडी थांबवलेली, पण मात्र गाणं सुरूच होतं आणि आम्ही सगळेजण खात होतो. तर ते खाता खाता आता हे आले आहेत बघा. तर यांनी आता आणले आहेत समोसे. आयुने आपली फंटाची एक बॉटल आणलेली आहे. पिऊ मात्र गेली नाही, त्याच्यामुळे ती काही आणली नाही. आणि सोबतच नाश्त्यामध्ये आलेलं आहे ते आहे सांबारवडी आणि समोसे. तर अशा प्रकारे छान गरम गरम तिथे नाश्ता होता. तर हे बघा आपले ड्रायव्हर म्हणजे माझे मिस्टर तेच खात आहेत समोसे आणि सोबतच सांबारवडी आणि सोबत मिरची काही तिखट नव्हते तर ते सगळ्यांनी खाल्ले आणि सांबारवडी खरंच खूप सुंदर होती. त्याच्यानंतर आणखी आता आम्ही निघालेलो, सगळं खाऊन वगैरे आमचं झालेलं. आता आम्ही निघालो. हा टोल नाका आणखी एक लागला, पण हा काही आपल्यासाठी नाही आहे. नाही सॉरी, हा नागपूरचा टोल नाका आहे. तर नाही, नागपूरला जायच्या आधी म्हणजे 2-3 लागतात, पण आम्हाला फक्त एकच लागला, तो म्हणजे तिथे पैसे भरावं लागलं. तर फास्ट ट्रॅक तिथे लवकर होऊन गेलेलं, तो म्हणजे नागपूरचाच. आणि हे बघा आपण येता येता आता येऊन पोचलेलं आहोत, ते म्हणजे टाकडघाटला. हे पूर्ण टाकडघाटची एंट्रीच आहे. आणि हे बघा इथे इतके सुंदर सुंदर मूर्ती आहेत, म्हणजे मूर्ती म्हणण्यापेक्षा पोस्टर आहेत बुद्धांचे, आंबेडकरांचे, खूप सुंदर. आणि इथे खूप मोठे मोठे झाडं आहेत. तर झाडांखाली अशी खूप सारी दुकानं वगैरे लागतात. हे बघा आम्ही गाडीसुद्धा एका साईडने लावलेली. इकडे विहार आहे. तर मी तुम्हाला दोन्ही याचं दर्शन देणार आहे, विहाराचं आणि टाकडघाटचं विठोबाचं सुद्धा. तर इथे खूप सुंदर सुंदर म्हणजे खेळणी असे छोटे मोठे खूप दुकानं लागतात. तर आम्ही जस्ट पोचलो, तर तेव्हा वेळ होती 11 वाजताचीच. आणि जस्ट इथे म्हणजे दुकानं कोणते लागत होते, कोणते लागलेले होते. आणि मेन गोष्ट म्हणजे अशी झाली की तर आता पियूचे पप्पा आणि पियू समोर समोर जात आहेत. मी मागे आहे आणि सोबत आयू आणि भाऊ तर ते दोघं आहेत आणि मी व्हिडिओ घ्यायला मागे मागे आहे. गर्दी नव्हती कारण पोरांचे पेपर आणि हे ते, आणि इथे पौर्णिमा अमावस्येला भरपूर गर्दी असते. आणि इथे एवढे मोठे मोठे पिंपळाचे झाडं आहेत की खूप मोठे मोठे, त्याच्यामुळे रस्ताभर सावली असते. रस्ते छान मोठे मोठे आहेत, पण सावली मस्त असते. आणि इथे दोन्ही साईडनी असे खूप मोठे मोठे पोस्टर आहेत. तर मला थोडा ठचका येतो, त्याच्यामुळे थोडंसं व्हॉइस ओव्हर करण्यात आज थोडासा त्रास होत आहे. तर इथे आम्ही काही पोस्टर बघत आहे, म्हणजे यांनी हार वगैरे घ्यायला गेलेले. तर मग आता आम्ही आतमध्ये दुकानात न जाता आम्ही बाहेर पोस्टर बघत आहे, पियू आणि अम्मी वगैरे. तर आता भाऊला सुद्धा घ्यायचं होतं हार वगैरे, तर नारळ वगैरे, तर ते सुद्धा घेत आहेत. तसं जिथे विहारात तिथे तर काहीच नाही, तिथे फुलसुद्धा होऊ देत नाही आपल्याला. तर तिथे काहीच नाही, तिथे हात जोडा, शांततेने बसा आणि एकाग्र व्हा बस. तर आता चला आपण एंट्री करत आहोत. इथून 2 साईडने 2 वळतात. एकीकडे विठोबाचं दर्शन होतं, एकीकडे आपल्याला बुद्धांची मूर्ती दिसेल, विहार आहे. तर आता आम्ही जात आहोत, आधी विठोबाच्या दर्शनाकडे जात आहोत. इथे माझाच हात आलेला, त्याच्यामुळे ते थोडंसं दिसेना असं झालेलं. तर आयू आहे समोर आणि आम्ही आहोत त्याच्या मागे मागे. तर आता आपण इथे म्हणजे इतकं छान बनलेलं, आधी ही सुविधा नव्हती. आधी त्या साईडने होता रस्ता, तिथे पाणी आहे, पाणी पायावरून घ्यायचं आणि मग निघायचं. तर तिथे एवढी ऊन लागायची उन्हाळ्याच्या वेळेस की चटके बसायचे. पण मात्र आता यांनी ह्याचे शेड वगैरे बनवलेले आहेत आणि इथे खूप गर्दी असते. खूप म्हणजे खूप सुंदर आहे. तुम्ही एकदा गेले तर नक्की बघा. तर इथे आपण येऊन पोचलो. हे बघा, हे आहेत जिथे खूप सारे म्हणजे असतात दर्शन करणारे यात्री वगैरे, भरपूर लोक असतात. तसे आज कमीच होते. आणि आम्ही सकाळी पोचल्यावर अगदी तिथे आरती सुरूच होती. तसंच आम्ही फास्टमध्ये पटपट आलो आणि आम्हाला आरती मिळाली. तर आता आरती वगैरे संपलेली आहे. आरती होते त्याच्यामुळे मी मोबाईल बंद ठेवला आणि तसं तिथे घेऊ देत नाही, कोणत्याच देवस्थानाला घेऊ. हे बघा, हे आहे विठोबाची मूर्ती, तुम्हाला दिसत असेल तर. आणि खूपसे लोक तिथे आरती झाली, सगळं झालं तरी पण बसून राहतात. म्हणजे तुम्हाला तिथे 24 तासही दिसेलच, अगदी रात्री नाही पण दिवसभर तर असतेच. आणि मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, पण तिथे काही दाखवू देत नाहीत. आणि त्यानंतर मग आता आपल्याला निघायचं आहे बाहेर. तर बघा इथे एवढे म्हणजे खूप सारं इथे दान दर्शन जे असतं ते खूप सारं येतं. आणि इथे रोजचं जेवण वगैरे असतं. आणि कोणी विठोबाला खूप पोहे आवडायचे असं म्हणतात, तर तिथे पोहे वगैरे खूप सारे, आणि सोबतच ज्यांना जे वाटतं ते लोक ते देतात. बघा इथे तुम्हाला पोतेचे पोते, आणि हे सुद्धा हे लोक बनवूनच वाटतात, म्हणजे आपल्यासारख्या आपल्या किंवा म्हणजे नाही का सगळ्यांनाच.
तर तिथे जे जे लोक दर्शनात त्या सगळ्यांनाच सोमवारी गुरुवारी वगैरे इथे नाश्ता मिळतं आणि सोबत तिकडे ते जेवण तर रोजच असतं. त्याच्यानंतर हे आहे जे जे विठुभाऊचे जे समाधीवरचे जे हे आहेत तर हार वगैरे ते हार इथे टाकले जातात. इकडे तिकडे कुठेही न फेकता इथे टाकले जातात आणि हे हार काढून इथले फुलं काढतात. फुलं काढून जो धागा असतो ना तो सगळेजण घेऊन जातात आणि आपल्या हाताला बांधतात. अशा प्रकारे आहे. तर आता इथे जे जे काढत आहे इथे माझे मिस्टर आईसुद्धा काढत आहे आणि आई आपल्या हातालाच बघा कसं गुंडून घेत आहे. त्याला काही गुंटा तरी येत नाही, पण मग त्याने माझ्याजवळ दिला आणि मग मी त्याला दिलं करून. आणि इथून जो सरळ रोड दिसतो आहे हा तुम्हाला, तर इथून आता आपल्याला जायचं आहे. जे नारळ आहे अगरबत्ती आहे जे आहे ते तुम्हाला तिथेच जाऊन लावायचे असते. तर आता ते लावून वगैरे आता त्याच्यासाठी आपल्याला आता समोर जायचं आहे. आता झालं यांचं वगैरे सगळं काढून आणि ते भरपूर आपण ज्या साईडने आहे त्या साईडचंच पूर्ण करत जायचं. आता आपल्याला जायचं आहे आणखी समोर म्हणजे जे नारळ वगैरे आहे ते आता आपल्याला फोडायचं आहे. तर ते फोडायसाठी तिथे जागा वेगळी दिलेली आहे आणि ते राहायची सुद्धा सुविधा आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी वेगवेगळी जागा ठेवलेली आहे. सोबत इथे खूप सारे असतात. तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यांना दान करा, नाही तर काही हरकत नाही. तर अशा प्रकारे इथे झुलासुद्धा असतात. तिथे खूपसे लोक बोलतात की काही बाळ वगैरे झालं की तिथे आणून टाकतात पाळण्यामध्ये आणि खूप श्रद्धा आहे लोकांच्या आणि त्या पूर्णसुद्धा होतात. तर तुम्हीसुद्धा नक्की एकदा मनामध्ये श्रद्धा घेऊन जा, तुमच्यासुद्धा नक्कीच मनातल्या इच्छा पूर्ण होतील, कारण आमच्या नक्कीच झालेल्या आहेत. तर चला, त्याचबरोबर इथे नारळ वगैरे ज्यांना फोडता येत नाही किंवा ज्यांना त्रास होईल तर असे मुलं वगैरे बसून असतात, त्यांना आपण काही आपल्याला वाटलं तर द्यायचं. आणि छोटे छोटे मुलं आहेत, छोटे छोटे म्हणजे आहेत तर बऱ्यापैकीच आहेत आणि ते मुलं असतात, कधी कधी माणसं असतात. तर ते आपल्याला नारळ वगैरे फोडून देतात आणि हे नारळ वगैरे सगळं आहे ते हे बघा इथे असं त्यांनी एक स्पेशल बनलं आहे जिथे अगरबत्ती कापूर वगैरे जाळायचा. आणि हे सुद्धा पूर्ण स्वच्छ असतं बरं, कारण इथे एक बाई नेमलेलीच असते जी साफसफाई करत असते. हे बघा इथे जे आहे त्या काकू त्या साफसफाई करतच आहेत. तिथे बिलकुल कचरा होऊ देत नाही, काही नाही. तिथे नारळ फोडतात. नारळ तर अगदी ज्यांनी साफ करून दिलं त्यांनीच नारळ वगैरे फोडून तिकडेच नारळ फोडायचं असतं आणि इथे येऊन मात्र ठेवायचं. सोबत अगरबत्ती लावायची, कापूर लावायचं, फुलं टाकायचे, जे आतमध्ये आहे तिथेच टाकायचे. मग तो जे आहे सगळं ते बाहेर इकडून काढतात ते आणि पूर्ण स्वच्छ ठेवतात. त्यानंतर ते सगळं झालेलं आता आमचं विठुबाचं दर्शन, सोबतच आणखी जे झालेलं आता आपल्याला आणखी ज्या दिशेने आलो त्याच दिशेने जायचं आहे, कारण तो एकच गेट आहे जे मी सांगितल्याप्रमाणे आधी. एक वळतो मंदिराकडे, एक वळतो विहाराकडे. तर आता आपण आणखी तिथे चाललेलो आहोत आणि आपल्याला इथे बुटं वगैरे बाहेरच काढावे लागतात. सोबत इथे दर्शनासाठी भरपूर काही आहे, नारळ वगैरे, फुलं वगैरे. पण मात्र आता आम्ही नेहमीच जातो, तर नेहमी आमचे एक आहेत ते भाऊ, आम्ही त्यांच्याचकडनं नेहमी नारळ फुलं वगैरे घेतो. तर त्याच्यामुळे आणि तिथे चपला वगैरे काढतो. पण आता मात्र आम्ही आज इकडे काढलेल्या आणि इथे काढल्यानंतर मग आता या साईडने न वळता आता आम्ही जात आहोत विहाराकडे. आणि इथे मेन गोष्ट इतकी छान आहे, एक गोष्ट खूप चांगली आहे ते म्हणजे इथे जागोजागी झाडं आहेत आणि खूप मोठी मोठी, त्याच्यामुळे शांतता तर वाटतो. पण उन्हाळ्यामध्ये खूप मस्त वाटतं, म्हणजे कुठेही बसा तुम्ही, खूप शांतता वाटते जीवाला. आणि खरंच, आणि जागोजागी पाण्याची वगैरे सुविधा आहे, तुम्हाला त्रास होणार नाही. खूप लोक इथे स्वयंपाक वगैरे बनवतात, ज्यांची त्यांची श्रद्धा, म्हणजे आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्या की खूप जण इथे स्वयंपाक वगैरे बनवतात. सोबत जे दान चढवायचं दान चढवतात, नाहीतर काही हरकत नाही, तुम्ही हाते जोडून मनात फक्त इच्छा ठेवल्या तरी त्या नक्कीच पूर्ण होतात. तर आता आमचं आहे, आम्ही 4 जण समोर आहोत आणि माझा भाऊ आहे तो आणखी समोर आहे. आई तिथे त्याचा हात पकडतो, कधी मागे येतो, अशा प्रकारे सुरू आहे आमचं. आता आपण आलो आहोत विहाराकडे. विहाराची ही मागची साईड आहे, समोरची साईडकडे आम्ही लवकर गेल्यामुळे तिथे थोडंसं ते छान साफसूफ करणं, तर फरशी धुणं तिथली सुरू होतं, त्याच्यामुळे आम्ही मागं गार्डनमधनं आले आहोत. आणि या गार्डनमध्ये बघा खूप सुंदर सुंदर फुलं आहेत. जसं जसं इथे दिवस जात आहेत तसं तसं तिथे आणखी खूप सुंदर सुंदर त्यांचं काम सुरू आहे. म्हणजे आधी मी जायची 10 वर्ष आधी ते विहारही नव्हतं आणि काहीच नव्हतं, पण मात्र आता जसं जसं हे होत आहे तसं तसं खूप सुविधा आणि खूप छान छान काही काही बनत आहे. इथे बघा लॉन वगैरे आहेत आणि मस्त वाटतं इथे, खरंच खूप शांतता मिळते. तर याचबरोबर आता आपण एंट्री करत आहोत ते म्हणजे विहारामध्ये आतमध्ये. तर हे बघा इथून अशा पायऱ्या आहेत ज्या खाली उतरायच्या आणि खूप संगमरवरी दगडाचं बनलेलं आहे.
तर इतकं सुंदर, म्हणजे इतकं थंड असतं हे. इथे फॅन नाही, इथे फॅनची सुविधा वगैरे तर आहे, पण इथे फॅनही लावायची गरज नाही. इतकं थंड असतं आणि एनी टाईम तुम्हाला स्वच्छ दिसेल आणि शांतता. तिथे कितीही असेल तरी कोणीच तिथे बोलत नाही आणि कोणी काही नाही. खूप शांतता असते इथे आणि तिथे ऑलरेडी लिहूनसुद्धा आहे की शांतता राखावी. तर थोडंसंही हे केलं की माणूस समोरचा इकडे बघितला की समोरचा माणूस शांत होऊन जातो. आणि ते छोटे छोटे जे पोस्टर लागलेले आहेत त्याच्यामध्ये पूर्ण बुद्धांच्या जन्मापासून तर त्यांचा शेवट होईपर्यंत त्यांची पूर्ण कहाणी त्या पोस्टरद्वारे तिथे सांगितलेली आहे. आज माहीत नाही काय झालं तर खूप त्रास होतो आहे बोलायला. तर हे बघा, आणि इथे छोटे छोटे मुलं होते जे समोरच बसलेले होते. तर काही फोटो वगैरे काढत होते. फोटो वगैरे काढता येतं, पण मात्र म्हणजे कोणी नसेल तर काढू देतात, नाहीतर मग तिथे वगैरे असतात सिक्युरिटी वगैरे, तर ते काढू देत नाहीत. आणि खरंच खूप सुंदर वाटतं इथे. खूप शांतता. बघा किती मोठं, किती विशाल भव्य तव्य आहे ते. त्याचं गेटसुद्धा बघा किती सुंदर आहे. हा आहे एंट्री गेट. तर मी सांगितल्याप्रमाणे इकडे साफसूफ सुरू होती, तर त्याच्यामुळे आता आम्ही जे रस्ता आहे तिथून गेलेलो आणि त्यानंतर बघा आम्ही आलो सरळ जेवायला. तर सरळ मी टाटावरनं सुरुवात करत आहे. हे बघा इथून एंट्री आहे. इथे मी फोटोज काही क्लिक केले. गर्दी नव्हती आणि इतकं मोठं आहे की इथे मला वाटतं एका वेळेस 1000 लोक जेवू शकतील की काय, इतकं मोठं आहे. छोटे छोटे चेअर त्यांनी डायरेक्ट ठेवलेले आहे जे हाताने सरकवायचे, आणखी जशीच्या तशी होतात, म्हणजे उचलायची करायची भीती नाही. सोबत एक जेवण वाढणारा माणूस असतो. इथे बघा प्लेट्स किती सारा ठेवून आहेत. मलाही माहीत नाही नक्की किती लोक जेवू शकतात. आणि इथे सुद्धा पूर्ण हॉलला जी आहे POP केलेली आहे. हे सुद्धा जस्ट आत्ता बनलेलं आहे आणि जेवणामध्ये छान असतं. मला वाटते सोमवारी आणि गुरुवारी काहीतरी किंवा पौर्णिमेला वगैरे इथे स्पेशल जेवण म्हणजे गोड वगैरे काही मिळतं, जसं शिरा वगैरे. आम्ही एकदा केलेलं होतं तेव्हा आम्ही सोमवारी दिवशी आलेलो, तेव्हा तिथे शिरा वगैरे होता. आणि आज जेवण होतं ते जास्त करून नॉर्मली वांग्याची भाजी, भात, पोळी, साधं वरण. हे नॉर्मली जेवण तुम्हाला मिळतं आणि पोटभर. फक्त एक त्यांची अट असते की तिथे जेवण तुम्ही ठेवायचं नाही शिल्लक, बस. आणि आपलं प्लेट आपण उचलून ठेवायची. त्यानंतर मग आता आम्ही बाहेर निघालेलो आहे. बाहेरसुद्धा मस्तपैकी फिल्टरचं पाणी आहे, थंडगार पाणी. आणि इथे बघा बाया वगैरे आहेत, त्या तांदूळ वगैरे गहू वगैरे निवडून ठेवत आहेत. असं नाही की काही आणलं काही चारलं, असं नाही आहे. खूप तिथे स्वच्छता पाळली जाते. त्याचबरोबर तिथे म्हणजे खूप चांगल्या रीतीने ते जेवण देतात. तर हे ट्रस्टकडनं असतं की कोणाकडनं ते मला काही बरोबर माहीत नाही, पण मात्र ते जेवण एनी टाईम म्हणजे एनी टाईम नाही, त्यांचं टायमिंग आहे 12 ते 3. आणि ते बाहेरगावच्या लोकांना जे दुरून येतात, हे बघा भोजन कक्ष आहे, त्यांना आहे ते जेवण. आता जस्ट आमचं जेवण वगैरे झालेलं आणि आता आम्ही निघालेलो आहोत. आधी मी घरूनच नॉर्मली मसाला भात द्यायची, कढी बनवून घेऊन जायची. त्याच्यामुळे मी कधीच लवकर नाही पोहोचू शकत होती आणि तिथे जाऊन जस्ट दर्शनच घेऊन आम्हाला यायचं होतं. पण यावेळेस असंच झालं की मी दर्शनही घेतलं, सोबत मला आरती मिळाली, सोबत जेवणही, सगळंच छान झालं. आणि इथे जाताना खूप सारे तुम्हाला इथे काही असे बाबा वगैरे आहेत जे तुम्हाला भेटतीलच. तर त्यांना वगैरे वाटलं तर आपण दान करायचं, नाहीतर काही नाही. तर माझ्याकडे काही चिल्लर होती तर मी त्यांना दिलेली. आणि आता आणखी आपण जात आहोत आपल्या रस्त्याने आणि सोबत आयू पिऊला होता गोला खायचा. तर दर्शन सगळंच झालं आमचं, विहाराचं, मंदिराचं, विठोबाचं झालं आणि बुद्धांचं सुद्धा झालं. सोबत आता आपलं जेवणसुद्धा झालं. तर आता इच्छा झालेली होती, इथे एवढे मोठे मोठे झाडं आहेत, दुपारची वेळ आहे पण तरी पण खूप शांत वाटत होतं. आणि इथे इच्छा झालेली, आता आम्ही खात आहोत गोला, कारण सगळ्यांनाच गोला खायची खूप इच्छा होती. तर हा विदर्भ फेमस गोला आहे. तुम्हाला माहीत नाही सगळीकडे मिळतं की नाही, पण मात्र विदर्भात स्पेशली तुम्हाला गोला कुठेही मिळून जाईल. कोणी गोळा म्हणतात, कोणी गोला म्हणतात. तर इकडे तो गोल्याच म्हटला जाते, गोला. तर आईस गोला आहे तो आणि खायला खूप टेस्टी वाटतो. तर आता आयू खात आहे, पियू सोबत मी खाल्लं, भावानी वगैरे नाही खाल्लं कारण तो जेवल्यावर काही खात नाही, पण मिस्टरांनी आम्ही सगळ्यांनी मिळून खाल्ला. आईस गोला खाल्ला आणि खूप मस्त होता तो गोला, खरंच खूप. तर आणि आमच्या हा प्रत्येकाच्या हातात बॉटल्स होत्या, कारण आता आम्हाला घरी जायचं होतं. तर सगळेजणांच्या हातात बॉटल्स आणि आपापले बॉटल सगळेजण पकडून होते. जेव्हा आम्ही गोळा खायला सुरुवात केली तेव्हा त्या बॉटल बघा आम्ही तिथे ठेवून दिलेल्या. त्याच्यानंतर अशा प्रकारे आपलं सगळं दर्शन झालं आणि अगदी लवकर झालं. आम्ही लवकर घरून निघालो, त्याचप्रमाणे लवकर घरीसुद्धा आलो. तर हे बघा तुम्हाला मी शेवट दाखवत आहे, किती सुंदर दिसत आहे आपल्याला विहार. आणि खरंच खूप सुंदर दिसतं. तुम्ही नाही आले तर कधी तर एकदा नक्की या, नक्की विठोबाचं दर्शन घ्या, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि ऊन एवढी वाढलेली होती की मला त्या काचाला
ते कवर मिळतं ना, हे लावत आहे, पण ते 3-3दा खाली पडत आहे. अशा प्रकारे सुरू आहे, कारण गाडी आली होती गरम. तेवढ्या वेळात आम्ही जेवढ्या वेळात हे केलं, तरी पण आम्हाला निघायला मला वाटतं 1 की 2 झालेले होते आणि घरी जातपर्यंत आणखी 2-3 तास. तर खरंच खूप सुंदर झालं दर्शन. आता आम्ही निघालेलो आहोत घराला. तर आता आपण निघालेलो आहोत घराकडे आपल्या. तर चला, त्याचबरोबर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो तर नक्की सांगा. चला, आवडेल तर लाईक, सबस्क्राईब सोबत शेअर करा. बाय फ्रेंड्स. अशाच भेटते मी तुम्हाला छानशा ब्लॉग बरोबर. बाय.